आप देख रहे केवल महाराष्ट्र जिंतूर। तब्बल 25 वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र। देवणी तालुक्यातील वलांडी श्री व्यंकटेश विद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व रणनिर्देश सोहळा पार पडला। सन 2000च्या बॅचचे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व रणनिर्देश बुधवार 25 डिसेंबर रोजी पार पडला। मित्रत्वाचे रणनौपण व गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत 10वीतील वर्गमित्र तब्बल 25 वर्षाने एकत्र जमले। गप्पांची मैफिल करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला व जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणींना स्वागत पुष्प देऊन करण्यात आले। सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला। शाळेच्या संकल्पनेनुसार आधारित स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून व्यंकटरावजी पाटील उपस्थित, तर प्रा राठोड, शिक्षक बिरगे, कुलकर्णी लांडगे, कोमलाताई महानंदाता इत्यादी, भोसली क्षीरसागर पाटील, धनाजी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित। शिक्षक व शिक्षिकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व सोबत गुरुदक्षिणा म्हणून सर्व गुरुजनांना विठ्ठला रुक्मिणींची मूर्ती भेट देण्यात आली। इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा। या टप्प्यानंतर प्रत्येक आपल्या योग्यतेनुसार व आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो। असा हा टप्पा ओलांडून आज 25 वर्षे पूर्ण झाली। 10वीच्या परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांश मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गावर गेले। करिअरच्या मागे धावत असताना मित्रांना भेट तर दूरच, पण बोलणेही नव्हते। पण व्हॉट्सअप आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म झाला व आज तब्बल 25 वर्षाने एकत्र जमलो, असे विचार काही माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर मांडले। या विद्यालयाने अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, सायंटिस्ट, पत्रकार, प्राध्यापक, बँकेत कर्मचारी, अधिकारी, कंडक्टर, बिझनेसमॅन, शेतकरी आदी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। तब्बल 25 वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमल्याने एक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असतो। तर 5 वर्षाला किंवा 10 वर्षाला अशी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे। हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम केले। केवळ महाराष्ट्र, बाबाराज सात, जिंतूर। आपल्यासाठी काय प्रगती केला याला विशेष महत्व नाही, पण दुसऱ्यासाठी काय केला याला कारण आपण स्वतःला आपलं जीवन जगतो, पण आपल्यामुळे दुसऱ्याला किती आनंद होऊ शकेल त्याला जपा, ते कायम ठेवा आणि ही तुमची कायम स्मृती ही सगळ्यासाठी आनंदाची। आपण 2000 मध्ये विद्यार्थी आवडत वाटते, मग त्यात मी अनेकांच्या घरी आलेला आहे, अनेकांशी संबंध ठेवलेला आहे, कारण हे सगळे आमचे आहे। मग आता संतोष महाजन असो किंवा आणखी कोणी त्या ठिकाणी आपुलकीचा भाव आपण सर्वांनी निर्माण केला आणि सर्वांनी असंच प्रेमाने राहा। आणखी एक वर्ष पाहावं लागणार आहे। आमदार कसे 5 वर्षाला निवडून जातात ना, तसे हे कार्यक्रम आणखी 5 वर्षाला समजा 10 पण 24 वर्षापूर्वीची भेट आहे आणि आज आपण हा कार्यक्रम करत आहोत। बरेचसे विस्मृतीच्या काळामध्ये आलेले आहे सगळ्यांचा संबंध, पण भेटी पाहिजे। भेटी नाहीत म्हटल्यानंतर तेवढं आठवण पुढे कशी राहणार आहे किंवा आम्हाला तरी कशी पुन्हा ती आठवण होणार आहे। तेव्हा आपल्या सगळ्यांच्या पुन्हा भेटी मागा, सगळेजण आनंदात राहावे,
त्याच्यासाठी आणखी एक काम करावं लागलं आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने व्यायाम करावा. जर तुम्ही व्यायाम करत गेला आणि सगळ्यात मोठा सहभाग होता तो आदरणीय भाऊसाहेब नानचंद्रराव पाटील साहेब या सर्वांच्या कामांप्रतीला सर्व पहिल्यांदा मी नम्र अभिवादन करतो. आमच्यासाठी लोकजागृती परिवार हा इतर संस्थेसारखा मुळातच नव्हता, आजही नाही. हा मिळालेला वारसा आमच्या नंतरचे सुद्धा सर्व शिक्षक त्यांच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पुढे नेण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात. एवढ्यासाठी मी पहिल्यांदा संस्थेचा आणि शाळेचा उल्लेख करतोय, कारण आमच्यासाठी व्यंकटेश विद्यालय एक 4 एकराच्या जमिनीचा तुकडा नाही. ही एक संस्काराची भूमी, ही एक त्यागाची भूमी. ग्रामीण भागात पहिल्यांदा संस्था करताना माझ्या भागातला, माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अष्टपैलू घडला पाहिजे हेच मुळामध्ये संस्थाचालकांची विचारधारा आणि स्वप्न होतं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आम्हाला जितकं देता येईल ते तुम्हाला दिलं, जे तुम्ही आता अभिव्यक्त करताय. रामराज्याची कल्पना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते, ती तर या देशाची संस्कृतीच आहे. आणि व्यंकटेश विद्यालयामध्ये काम करताना आमच्या राज्याचे प्रमुख असलेले आदरणीय रामराव राठोड म्हणजे सुदैवाने नावात नुसतं राम नाही तर कामात सुद्धा राम नाही. आणि रामराज्यात चांगल्याच कामाची अपेक्षा असते हे तुमच्या सगळ्यांच्याच शब्द, ज्यांच्यासोबत मलाही काम करायला मिळालं. चांगला नेता असला, चांगला राजा असला की ती लढाई, ते युद्ध, ते काम चांगलंच होतं. आणि सुदैवानं माझ्यासारख्या कमी वयाच्या माणसाला हाताखाली बोलवलं म्हणून असं वाटलंच नाही. घरातला माणूस दिसेल ते काम उचलावा या पद्धतीने छायाताईंनी कधी बोलवावं, लग्नवाला त्यांनी कधी बोलवावं, साऊथचा कार्यक्रम असला की त्यांनी तुले येईकडे वेळ पडलं तसं नाही इकडे, आणि आपल्याला एवढ्या पोरांना घेऊन सेवा मिळावा आहे. तर सर्वांना माझ्यासोबत काम केलेल्या शिक्षक शिक्षिकांना नमस्कार. आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा खूप त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद का तर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. मला तुम्ही एवढे मोठे झालात, आम्ही म्हातारे आलो तरी मला आज 5वीच्या वर्गातले विद्यार्थी आठवत आहेत. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण गावात येऊन प्रार्थना म्हणतो, त्याचप्रमाणे मला तो विचार आठवलाच. सुरुवात एवढी झाली, सगळ्या मुलांचे चेहरे, सगळे विद्यार्थी कसे कसे काय काय हे सगळं माझ्या डोक्यात आहे, पण नाव काय आठवण आहे, नाव काय आठवण आले, पण विद्यार्थी माझ्या डोक्यात नाही बरं का. कोणता विद्यार्थी कसा, कोण काय करतो, मुली कशा होत्या, हे सगळं माझ्या डोक्यात आहे. आणि तू तर बोलताना तुझं बालपण मला आठवून बरं का. आणि माझ्या वडिलांनी का शाळेत घातलं ते पण मला काही समजलं. माझ्या वडिलांनी शेवटच्या वर्षी या शाळेमध्ये का घातलं त्याचं पण मला कारण कळालं. कारण तेव्हाचा काळच असा होता. हा गुरुजन वर्ग, आमची संस्था, या सगळ्यांचा आणि या वनांनी शाळेमध्ये वनांनी गाव, या गावचा अभिमान एवढा आहे. खरंच जगा आणि जगू द्या या गावाची व्याख्या माहिती झाली बरं का. आणि विद्यार्थी पालक तेवढेच गुणवान. आमच्या संसाधनात तर काही विद्यार्थी सोयी झाली हे सगळे. आणि आमच्यासोबत काम करणारी ही टीम, विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या प्रेमासारखं होईल तेवढं काम सगळेच, कुणीच कमी नाही इथं बरं का. आम्ही होतो तेव्हा पण आता पण त्या व्यंकटेश लोकजागृती शिक्षण संस्थेचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच असं मला वाटतं बरं का. आता प्रत्येकाचं मत वेगळं असतं. आपल्या अशा माझं सौभाग्य असं की सगळे सुविधा मला रोजच भेटतात, एक दिवसात 2 दिवसात सगळे मित्र पण भेटतात.
विशेष माझं दुकान बस स्टँडवर असल्यामुळं सगळे तिथे भेटतात. म्हणजे आधी मधून भेटतात असं माझं त्या सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. आणि सरांनी मला नवीन म्हटले होते तुझ्या पुढेही मध्ये का ते दुरीचा आशीर्वाद असल्याचा नाही मला मी दुकानच सांभाळतो मला आम्ही वाटत काय करते ना. आणि मी माझा फोटो जेवढं 100% माझ्या क्षेत्रामध्ये मी जेवढं होतं मी तेवढं द्यायला केलं. मला माहिती आहे माझ्या असं की आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे करता येईल ते पूर्ण 100% दूर करायचं. कोणताही काही छोटा मोठा असतो कोणी रिक्षा चालवत असेल तर रिक्षा त्याला पूर्ण इमानदारी करावी त्याला काय म्हणजे असं काही पण नाही. आणि आमच्या आम्हीकडूनच माहिती पेपरमध्ये आला होता की त्याच्या रिक्षामध्ये कोणतरी पैशाची बॅग मिळाली. मला आपण आणि आपण तिकडं एक एवढं मोठं चांगलं योगदान काम केलं म्हणजे आपल्याला अभिमान असं काम केलं. पैशाची बॅग म्हणून सुद्धा एखाद्याला पूर्ण आपल्या इमानदारी पडत दिला. मला एवढं मी आभार व्यक्त करते कारण हा प्रसंग अविस्मरणीय क्षण आहे. इतिहासात याची नोंद केली जाईल का तर आपण स्वतः एक इतिहास घडवतो आणि त्या इतिहासात आपली नोंद होणार आहे आपल्या जीवनामध्ये म्हणजे तो इतिहासच झाला. आपण हा क्षण जगूही नसतो ज्याची ही संकल्पना आहे त्या व्यक्तीमुळे किंवा त्या सगळ्यांमुळे आपण हा क्षण जगतोय. आणि सांगायचं म्हणजे ह्या आजकालच्या आपण जे जग आहे आताच आधुनिक ज्याला आपण आधुनिक असं नाव दिलोय मोबाईलशी निगडीत आहे. आणि इतका हसून म्हणजे विदाऊट मोबाईल कुणाच्या हातात आपण मोबाईल दिसतोय का नाही. हा क्षण आपण जगतच नसतो. दिवसभर आम्ही एक हाऊसवाईफ असो किंवा कुठल्या नोकरीवर असो जो आपल्याला क्षण भेटेल आपल्या हातात लगेच इन्स्टा फेसबुक ह्या कधीच जगलो नसतो. त्याच्यामुळे हा क्षण जगायला भेटतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आजचा दिवस येईल जीवनामध्ये हा कधी म्हणजे निघेल याची खरंच खूप दृष्टीपर्यंत असेल. माझ्या वडिलांची पोस्टिंग झाल्यामुळे त्यांनी बाबा मग आम्ही तिकडे गेलो त्याच्यामुळे मला पुढचे एवढे वर्ष आहेत की इथं राहता आलं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना असं आनंदी बघून हसून जे मनमोकळं मित्रांसोबत आपण जगतो ना ती कुठेही जगत नाही. ते म्हणतात ना मित्र बनव्यामध्ये गाडव्याचा हा जो क्षण आहे तो माझ्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा क्षण आहे. माझं लग्न असो किंवा माझ्या कुठल्या लाईफमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी घडलेला असो किंवा दुर्दैवी काही घडलेला असो पण हा क्षण आणि हसत ठेवा सगळ्यांना. बस जय हिंद जय महाराष्ट्र. सुद्धा सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळून वर्ग असलो तरी मी त्याच्याकडून संस्कार हे शिकलो. प्रामाणिकपणा माझा व्यवसाय मी हातून चालू माझ्या लेकराचं शिक्षण मी शाळा सोडल्यानंतर मला अनुभवायला भेटलं की माणूस कसं जगायला. मला असे एक अनुभव यायला चालू झाले की माझे मित्र असे एक पदावर गेले की त्यांची वाहवा करायची काही आणि त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जे आहे पूर्ण बदलून गेला. मग मी माझा मुलगा 11/7/2008 जन्म झाला आणि मागे राहिल्यानंतर आपण आपल्या लेकराचं भविष्य कसं घडवायचं ते कुंभार मातीतून सगळ्या गोष्टी निर्माण करतात ते आपण का करू शकतो. मला त्याची भीती पण आहे का बोलावं का नाही कारण पहिला स्टेज आहे माझा. बऱ्याच लोकांशी गाठीभेटी झाल्या शिक्षक घडून पाहून
मंत्री संत्री सगळ्यात आहे माझ्या त्याच्यामध्ये त्यांचं वागणं. मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की ज्या ज्या माझे मित्र चांगल्या पदावर गेले तर असे तुम्ही एक ट्रस्ट करा की ज्या विद्यार्थ्याला वह्या पेन घडत नाही त्यांनी वर्षाला जसे की आता आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात ठरलो 2-3 वर्ष आणि गुरुजनवर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी माझ्या आई वडिलांचे ऋण व्यक्त करते. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई हा पहिला भय ज्यामुळे मी इथं 4 शब्द आई मुळे मी फेडू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टी नात आहे मित्र आणि मैत्री एवढे सगळे आपण इथं जमलो असतो का त्या सगळी योगामुळे आपण इथं जमलो. एक तरी मित्र आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि सरांनी सांगितलं की आपण जीवन कसं जगावं हे आपण या शाळेमध्ये आपण शिकलो आहोत आणि मित्रमैत्रिणी भेटणं इथं या कार्यक्रमामुळे आपण भेटतो. एवढे बोलून मी माझी क्लास बसून पुढे जय मराठीचं थोडस लिंक बरेच वर्ष झालं 25 वर्ष झालं 10वी झाल्यानंतर पण नेहमी होत असते. मला असं वाटतं की मी जे घडलो त्या शाळेजवळ घडलो आणि त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा त्या शाळेचा आहे. अगदी जेव्हा सुधीर बाळू आम्ही चर्चा करत होतो टुगेदर करायची जेव्हा संकल्पना झाली त्यावेळेस पूर्ण फ्लॅशबॅक जे आहे एकदम डोळ्यासमोरून गेला. अगदी 5वी 6वीला कोमलताई आनंदताई शब्द विचारायचं आणि ज्याला शब्द येत नाही त्याला इथून पंचायत गुरुजींच्या लग्नाला मला गेलेलं आठवतं आणि मला असं वाटतं की 5वी किंवा 6वीला असताना गुरुजींनी मला इन्व्हाइट केलं होतं पर्सनली आणि कदाचित तो पहिला सगळ्यात मोठा प्रवास होता वराडीवरून बाहेर. त्याच्यानंतर 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला जेव्हा आपण गेलो होतो पेन्शन पाटील मॅडमनी खिचडी जी आहे केली होती आणि मी घरी राहिलो होतो त्यांच्या. 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जेव्हा चौथा मंडळाला जिंकणारे तेव्हा राठोड गुरुजींनी अगदी पर्सनली फार अप्रिशिएट केलं होतं त्या गोष्टीला. मुस्लिम गुरुजींचं गणित बिरगे गुरुजींचं जे गणित आहे मी असं सांगू शकतो की इट्स वन ऑफ द फाउंडेशन जे आहे गणितासाठी आणि क्षीरसागर गुरुजींचं विज्ञान याच्यामुळे भरपूर मदत झाली पुढे भविष्यात. 10वीला गणितात आणि विज्ञानमध्ये जे मार्क होते म्हणजे जे क्लासमेट्स होते शाहू कॉलेजला लातूरला काही क्लासमेट होते इंजिनिअरिंगला पण माझ्यासोबत होते ते एकदम टॉपमध्ये होते. म्हणजे बोर्डात 10th मध्ये 3रा 5वा असे 10वी 12वी बोर्डात होते. पण विज्ञान आणि गणितामध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क आला होते मराठी सुद्धा. आणि अगदी राठोड गुरुजींचं पर्सनली लक्ष लागलेला मला अजूनही आठवतं. अपेक्षित का नव्हती असं काहीतरी शाळेला एक सेट भेटायचा ते त्यांनी मला दिलं होतं आणि 2-3 वेळा ते घरी आले होते की कसं चालू आहे अभ्यास. एवढं पर्सनली लक्ष देणारे गुरुजन वर्ग मला वाटतं की आज आहे. आज माझा मुलगा एकदम चांगल्या शाळेत जातो पण एवढं पर्सनली शिक्षक कोणीही लक्ष देत नाही. शिक्षक त्यावेळेस फार वेगळे होते आणि त्यांनी जेही संस्कार घडवले
कुलकर्णी गुरुजी झालं, ओमानी गुरुजी झालं. आता ओमानी गुरुजी एक विद्यार्थी जीवनभर राहायला पाहिजे आपण हे त्यांच्याकडून. कुलकर्णी गुरुजींचं जे नेहमीचं प्रेम आहे, भेटणं आहे, हे सगळं एकदम मनावर घुसलेलं आहे. माझी आई 7वीला गेली तेव्हा मला अजूनही आठवतं मॅडम आनंदताई यांनी सगळ्यांनी जे जवळ घेऊन जे डोक्यावर हात फिरवला, जे धीर दिला, याच्यामुळे हिंमत आली. जीवनामध्ये भरपूर असंख्य अडचणी आल्या आणि ती अजूनही आपल्या जीवनामध्ये एक सामना करायची जी हिंमत आहे आणि आपल्या स्वतः आपण काय करू शकतो त्या गिव्हन सर्कमस्टन्सेस मध्ये त्याची जी शिकवण आहे ती मनात एकदम रुजली आहे. 11वी 12वीला इथून अगदी काठावरती शाहू कॉलेजला नंबर लागला. अगदी 2 मार्क कमी राहिले असते तर शाहू कॉलेजला नंबर लागला नसता. पण 12वीला महाराष्ट्रामध्ये माझा 7वा नंबर होता ECM ग्रुपमध्ये आणि VJDR कॉलेजमध्ये MIT कॉलेजमध्ये नंबर लागला. आज IITs, IIT म्हणून कॉलेजेस जे आहेत आणि IIM कॉलेजेस आहेत, these are premium institutes म्हणजे एकदम फार टॅलेंटेड लोक आहेत. इव्हन न्यूयॉर्क जिथं माझं बेस ऑफिस आहे, स्टॅनफर्ड, MIT हे जे वर्ल्ड विख्यात कॉलेजेस आहेत. गुरुला साक्षात ब्रह्म तसं श्री गुरु येणार सर्वांचे चेहरे बदललेले आहेत. मला त्यावेळेस फक्त मुलांना ज्यावेळेस सांगत असते त्यावेळेस मला सरांचं विज्ञानचं लेसन आवडतं, शिक्षण सरांचा आठवतो की त्यांनी एक प्रॅक्टिकल दिलं होतं आम्हाला. त्याच्यामध्ये त्यावेळेस सर सांगायचे की हे प्रमाण घ्या. आम्हाला त्यावेळेस काय वाटायचं, काय प्रमाण घ्या किती होतं तर काय होतंय चला घेऊ. पण आता समजतंय की खरंच ते खायला पाहिजे होतं हे आता समजतंय. आणि सरांनी सर नेहमी सांगायचे, सासूचं उदाहरण द्यायचे. ते पण मी कधी कधी मुलांना सांगत असते. ते मला म्हणतात की सासू कशाला लागते, पण मला त्या सर सांगत असताना काय म्हणायचे की माझ्या घरी बायकोनी असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर आम्हाला रागवत असायचे. रागवत असताना सर काय करायचे की मी यांना रागवलं हे पण समजू नये आणि मारलं हे पण समजू नये यासाठी सर आम्हाला म्हणजे सासूचं किंवा बायकोचं उदाहरण देऊन सांगायचे. खूप छान मला इथून जे काही शिकायला भेटले त्याच याच्यावरती त्याच जोरावरती मी आज माझ्या मुलांना शिकवण्याचं काम करते. धन्यवाद सर. आणि हा कार्यक्रम अरेंज करण्यासाठी मला बाळूने त्यावेळेस पहिल्यांदा विचारलं की आपण हे करतोय गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचं ठरलंय तर पॉसिबल आहे का. इतकं छान वाटले की आता आपण सर्वजण परत एकत्र येणार आणि एकत्र येऊन भेटणार. पण आता ज्यावेळेस ते फोटो झूम करून बघताना वाटतं की हा एवढा मोठा झालाय, हा एवढा मोठा झालाय. काही जणांचे चेहरे आठवतात, मोजका फक्त मला आनंदचा चेहरा तेवढा लक्षात होता. बाकी कोणीच म्हणजे संपर्कातही नव्हता आणि कधी कॉन्टॅक्टही झाला नाही. खूप छान वाटतं की आज आपण सर्वजण इथं येऊन भेटलो. म्हणजे मी या शाळेचा सावध विद्यार्थी कारण रजिस्टर वर कधीच नाव नव्हतं पण नाव मोकळे होते माझ्यासाठी. मी 10वीचे वॅकेशन्स आणि हे 4थी पासून सगळे माझे मित्र, त्यानंतर 12वीला माझ्यासोबत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी आवर्जून मला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम. आज तो कार्यक्रमाचा दिवस आला आणि असं वाटत आहे की सगळं काही स्वप्नावर आहे आणि जे आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये सर्वजण आपल्या धावपळीमध्ये आपल्या संसारामध्ये मुलाबाळांमध्ये नोकरीमध्ये सर्वजण व्यस्त आहोत आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्षण आपण आपल्यासाठी दिलं पाहिजे आणि ते आज आपण इथे येऊन आपल्यासाठी थोडा काही ना वेळ आपण सगळं काही विसरून आपण आपल्या मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारत आहे. नवीन काही जणांचे तर चेहरे ओळखायला येत नाही आणि या निमित्ताने किती जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले, ग्रुप तयार झाला. इतके दिवस तर एकमेकांच्या आमच्या तर मुलींचा फक्त 4-5 जणींचाच ग्रुप होता. काही जणांचे तर खूप जणांचे तर कॉन्टॅक्ट नंबरही नव्हते. मग या निमित्ताने चांगल्या सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले. या निमित्ताने संपर्क वाढत आहे आणि खरंच असं वर्षाला 6 महिन्याला आपण असं आयोजन केलं पाहिजे. त्या निमित्ताने आपण सर्वांना म्हटलं तर आता माझ्या मैत्रिणीनं खूप काही सांगितलं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वात उच्च स्थान हे कुणाला दिलेलं आहे तर गुरुला दिलेलं आहे. आणि मी पण शिक्षिका आहे, जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आज मला 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मी माझ्या गुरुजनासारखं मला जसं त्यांनी अध्यापन केलेलं आहे त्याच पद्धतीनं मी पण माझ्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं कार्य करत आहे आणि त्यांनी मला असं सक्षम बनवलेलं आहे की त्यांनी जसं ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे तसंच मला पण त्यांनी
बनवलेला आहे, त्यांची निर्मिती आहे आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये आई वडील आणि गुरु हे एक 3 गुरु असतात आणि आपण खरंच त्यांचे कधीही ऋण आपण करू शकत नाही. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आज आपण या ठिकाणी 10वी-2000 बॅचचे विद्यार्थी गुरुजनांचा देश व विद्यार्थी स्नेह मेळावा याबद्दल एकत्रित जमलेलो आहे. या गोष्टीचा मला अत्यंत आनंद होतो. तसेच म्हणजे मी या शाळेमध्ये फक्त 1 वर्ष आणि मी एका उद्देशानं मला या शाळेत घातलेलो. त्यानंतर खरं म्हणजे किंवा मी या शाळेमध्ये आल्यामुळे माझ्या जीवनाला खरा टर्न इथूनच मिळाला. कारण असं आहे की म्हणजे आमच्या वडिलांनी मला एका विशिष्ट ध्येयानं चित्र घातलं होतं आणि ते माझं साध्य झालं. माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या वडिलांचं ध्येय साध्य झालं. त्यामुळं मी इथल्या गुरुजनांचा अत्यंत आभारी आहे. त्यामध्ये राठोड सर आणि त्यांची टीम, तसेच आमचे आवडते गुरुजी त्यावेळेसचे स्वर्गीय दिगंबररावजी पाटील सर यांचं पण आम्हाला त्यावेळेस खूप मोलाचं मार्गदर्शन मिळायचं. तसंच स्नेह मेळावा म्हणून तर आपले जे विद्यार्थी आहोत आपण सर्व आता प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये खूप मान्यवर आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, जिचं नाव जरी समोर तिथं उभा राहतो तो आठवणीचा डोंगर, तो म्हणजे की आपली शाळा. आपल्या या आठवणीच्या शाळेतून जे आपण आठवणी करतो त्या ज्ञानाच्या जोराच्या पीठावर आपण आपल्या आयुष्यामधल्या असे सगळे आपण कुणाच्या जोरावर झालो, आपल्या ज्ञानाच्या जोरावर झालो. ज्ञान आणि संस्काराचे प्रसार करणारी आपली शाळा आहे. जशी मधमाशी जशी उंच वाढीतून वाऱ्यावर एकत्रित तशी मधमाशीप्रमाणे आपण एक ज्ञानाच्या जोरावर उंच भरारी घालतो आहोत. जुन्या आठवणी आणि जुने नाती जपण्यासाठी नव्याने हे करण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत, म्हणजे स्नेह मेळावा त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत. आज मला इतका आनंद वाटतो की आज आपण सर्वजण जुने मैत्री बाळमदती आणि आपले गुरुजन सगळे एकत्र आलो आहोत. तरी आम्हाला खूप आनंद वाटतो की हे अशीच एक क्षण आणखी एकदा येवावे असं मला वाटतं. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे जे आपले 3 प्रकारचे गुरु असतात, हे आपले आई वडील आणि गुरु. आई वडिलांची सेवा आपण आई वडिलांचे ऋण आपण सेवा करून फेडू शकतो, पण गुरुचे ऋण कधी फेडू शकणार नाही. जसे 1ली ते 10वी पर्यंतचे जे गुरु असतात ते आपले फक्त पाया असतो. जसा पाया आपण करतो नसला तरी आपण घर मजबूत असतं. हे आपले टीचर हे आपले पूर्ण भक्कम आपला पाया आहे. मंदिरात जाताना आपण पायरीचे दर्शन केल्याशिवाय आज जातो का? नाही. तसे आपले गुरु आहेत. या गुरूंच्या दर्शनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तरी 3 प्रकारचे गुरु असतात. 1ली ते 10वी पर्यंतचे गुरु आणि ज्युनियर कॉलेजचे गुरु आणि ग्रॅज्युएशनचे हे 3रे गुरु. आपण हे गुरुचे ऋण कधीच विसरू शकणार नाही. आई वडिलांचे ऋण आपण फेडू शकतो, त्यांची सेवा करून फेडू शकणार नाही. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की यांना कधीही विसरू नका. त्यांच्या खाली सगळे आपण भेटलो आहोत ना, आपण त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि फक्त सरांना एकच कॉल करा. त्यांचे ऋण आपण फेडण्यासारखं आहे. कशात आरामात का नाही असं एवढेच हे करा, म्हणजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळाल्यासारखं होते. ज्ञानाशिवाय कारण आताच अनाउन्समेंट केलं, त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही इथं सर्वजण आला, तुम्ही सर्वजण मित्र आहात. तो व्यवसाय सगळ्या गोष्टी सोडून आज आपल्याला इथं बोलण्यास संधी मिळाली. 8वी आणि 9वीला या स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 10वीला मी राहू शकलो नाही, परंतु 2 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि ते सांगायला मला आनंद होईल. होतोय पण सुरुवातीच्या काळामध्ये सांगायचं झालं तर
काही वाटवा आहे उठायचं. मी त्यावेळेस मॉनिटर होतो म्हणून आता मी हॅलो मॉनिटर सांगतो. मेडिकल गोष्टीचा एक आधार होता टिपक्याचा बस म्हणजे मेडिकल गोष्टी मॅथमॅटिक्स गणित शिकवायचे तिथून तुम्ही चालू करतो. क्लासमध्ये सगळेजण एकदम शांत आणि शिस्तीत बसणारे सगळे विद्यार्थी होते किंवा एकच भीती सली म्हणून पुढच्या पाठीमागून जायचे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्स जी आवड होती किंवा आवड जी निर्माण केली ते बिरके सरांनी आमच्यामध्ये रुजवली त्यावेळेस. त्यानंतर विज्ञान आता मी फिजिक्सचा प्राध्यापक जरी असलो तरी मी प्राध्यापक म्हणत नाही, मी हा विद्यार्थी आहे. कारण या जगामध्ये कोणीही एक्सपर्ट नाहीये, सगळेजण आपापल्या विषयाचे विद्यार्थी आहेत. तर विज्ञानाची जी आवड जी मला